नाशिकमध्ये अतिक्रमण विरोधी कारवाईला वेग. सलग तिसऱ्या दिवशी मोहीम सुरू. नाशिक महानगरपालिका अतिक्रमण विभाग आणि नाशिक शहर पोलिसांच्या संयुक्त पथकाद्वारे द्वारका ते मुंबई नाका परिसरात आज सलग तिसऱ्या दिवशी अतिक्रमण विरोधी मोहीम राबवण्यात आली. सकाळपासूनच कारवाईला सुरुवात झाली असून सार्वजनिक रस्ते आणि सर्व्हिस रोडवरील अनधिकृत अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत. या मोहिमेदरम्यान रस्त्यावर अडथळा ठरणाऱ्या टपऱ्या, फळफळावळ विक्रेते, हातगाड्या, अनधिकृत शेड्स, फलक व बॅनर्स हे हटवण्याचे काम करण्यात आले. सार्वजनिक वाहतुकीस अडथळा ठरणारी कोणतीही अडचण सहन केली जाणार नसल्याचे मनपाच्या अतिक्रमण विभागाने स्पष्ट केले आहे. अनधिकृत अतिक्रमण तात्काळ हटवावे, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल. ही मोहीम पुढील काही दिवस नियमितपणे सुरू राहील, अशी माहिती मनपाच्या अतिक्रमण विभागाकडून देण्यात आली. पोलीस विभागाच्या मदतीने ही कारवाई शांततेत पार पडली. नागरिकांनी आणि व्यावसायिकांनी कायद्याचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.